समोर जो रस्ता दिसत आहे तो आहे स्टेशनवरून आलेला बोळिंजचा रोड। तर बोळिंजला आल्यानंतर इथून राईट टर्न मारून इथे समोर गेलात की हे आहे स्वामी समर्थांचा मठ। तर राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आता आपण आलेलो आहोत विरार वेस्ट येथील बोळिंजमधील हे स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे आपण आलेलो आहोत। तर आता या मठात चला जाऊया, दाखवते। हे एक सोसायटीच्या आवारातलं मठ आहे, तुम्ही बघू शकता समोर। पण एक खूप सुंदर आणि सुरेख मठ आहे, तुम्ही या मठाला नक्की विजिट द्या। या मठापासून थोडं पुढे गेलात की अजून एक बालाजी टेम्पल करून आहे। तर या मठाला भेट दिल्यानंतर याच रस्त्याला असलेल्या बालाजी टेम्पलला देखील भेट द्या, ते देखील खूप सुंदर मठ आहे। संध्याकाळची हे आता समोर बघू शकता, या मठामध्ये संध्याकाळची आरती होते, 7ची आरती असते आणि गुरुवारी खूप गर्दी असते या मठामध्ये। तर जर तुम्हाला जायला जमलं तर गुरुवार सोडून बाकीचे वार बघा, की बाकीच्या वाराला जरा गर्दी कमी असते आणि गुरुवारी जरा जास्त गर्दी असते। हा परिसर बघू शकता, या परिसरामध्येच हे असं मठ उभारलं गेलेलं आहे। अर्नाळ्याला जाणाऱ्या जेवढ्या बसेस आहेत, ज्या स्टेशनवरून सुटतात, त्या बसेसने सुद्धा तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। बोळिंजच्या स्वामी समर्थ मठाचं तुम्ही तिकीट काढलं तर तिथे तुम्ही त्या कोपऱ्यावर उतरून, मी जसं दाखवलं व्हिडिओच्या सुरुवातीला, तिथून तुम्ही राईट मारून या मंदिरात येऊ शकता। तसेच इथून पुढे बालाजीच्या मंदिरात सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि इथे रिक्षाचं भाडं 20 ते 30 रुपयात होऊन जातं तुमचं। तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या, तुम्हाला आल्यावर खरंच शांतता भेटेल। स्वामींच्या मठाच्या इथून बाहेर पडल्यानंतर त्याच रस्त्याला थोडं पुढे आलात की हा समोर रस्ता दिसतो ना, ह्याच रस्त्याला पुढे आलात की हे बालाजीचं मंदिर तुम्हाला दिसेल। तर स्वामींच्या मठात आल्यानंतर या बालाजीच्या मंदिराला देखील नक्की भेट द्या, हे मंदिरसुद्धा बघण्यासारखं। आणि आपण जसं मुत्तप्पन टेम्पलला ध्वजारोहणचं बघितलं होतं, तसंच हे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं, ते ध्वजारोहणाचा जो स्तंभ आहे ते मुत्तप्पन टेम्पल। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तो आधी नक्की बघा, तिथेच जसा स्तंभ होता तसंच इथे तुम्ही बघू शकता। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं आहे की आतमध्ये शिरत असताना या मंदिरात जसं ध्वजारोहण तिथे करतात, तसंच इथेही ध्वजारोहण करतात जेव्हा इथे काही कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा। तर तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि तुमच्यासाठी अजून आता पुढचे व्हिडिओ मी विरारच्या बाहेरचेच घेऊन येणार आहे, तर ते बघायला नक्की विसरू नका। आणि या मंदिरात फक्त बालाजीची नाही तर जगन्नाथांची, श्रीरामाची, तसेच विठुरायाची, साईबाबांची आणि गणपती बाप्पा, हनुमान अशा खूप साऱ्या मूर्ती आहेत। तसेच एक शिवमंदिर देखील आहे जे तुम्ही आता पाहू शकता।
तर तिथे आरती चालू होती म्हणून आपण लांबूनच तोपर्यंत दर्शन घेऊया शिवमंदिराचे. तर या मंदिरात अजूनही काही मूर्त्या होत्या. तर ह्याच्या डाव्या बाजूला बघू शकता तुम्ही हनुमंताची मूर्ती आहे, तसेच इथे बाळगोपाळ, श्रीकृष्ण, तसेच स्वामींची मूर्ती, श्रीरामाची, लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती देखील आहे. आणि हे आहेत समोर दिसत आहेत ते राधाकृष्णाची मूर्ती आहे, अंबे माता. तर मंडळी, तुम्ही जेव्हा माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा, कारण की माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतच राहणार आहेत. आणि अजून तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा, खूप छान आहेत. आणि यापुढे असेच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत राहीन. धन्यवाद.